महाराष्ट्र महानगरपालिका चुनाव में सत्ताधारी गठबंधन के दो अहम घटक दल बीजेपी और शिवसेना के कार्यकर्ताओं के बीच जबरदस्त घमासान देखने को मिला, जहां डोंबिवली में चुनाव प्रचार के दौरान शिवसेना और भाजपा के बीच विवाद जबरदस्त हुआ। इस दौरान शिवसेना के उम्मीदवार नितिन पाटिल ने आरोप लगाया कि भाजपा की ओर से मतदाताओं को पैसे बांटे जा रहे थे और इसी दौरान उन्हें रंगे हाथ पकड़ा गया। नितिन पाटिल का दावा है कि मतदाताओं को लुभाने के लिए पैसों का खुलेआम दुरुपयोग किया जा रहा था। इस गंभीर मामले की जानकारी तुरंत पुलिस प्रशासन और चुनाव अधिकारियों को दी गई। हालांकि शिवसेना उम्मीदवार का आरोप है कि सूचना देने के बावजूद चुनाव अधिकारी और पुलिस प्रशासन करीब 1.5 घंटे बाद घटनास्थल पर पहुंचे। इस घटना के बाद इलाके में तनाव का माहौल बन गया और शिवसेना और भाजपा के कार्यकर्ता आमने सामने आ गए। मौके पर मौजूद नागरिकों की भी भारी भीड़ जमा हो गई, जिससे हालात और बिगड़ गए। फिलहाल पुलिस और चुनाव आयोग की टीम पूरे मामले की जांच कर रही है। साथ ही यह पता लगाया जा रहा है कि पैसे किसके थे, किस उद्देश्य से बांटे जा रहे थे और इस पूरे प्रकरण के पीछे कौन जिम्मेदार है। वहीं इस घटना से डोंबिवली की चुनावी राजनीति और अधिक गर्मा गई है। पॅनल क्रमांक 29 मधनं शिवसेनेकडनं उमेदवारी लढतोय आणि गेल्या महिनाभर त्या लोकांशी संघर्ष करतोय। त्यांचे सगळे वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे सगळे पोलखोल केले। आता ह्यांच्याकडे बोलायला काय नाही, हे अनधिकृत बांधकाम करतात। आता आयरे गावात जावा, किती बकाल केले अनधिकृत, सुनीलनगरच्या पट्ट्यात जावा, किती अनधिकृत बांधकामं आहेत। तरीसुद्धा एक प्लेग्राऊंडचं जे अनधिकृत बांधकाम मी तोडलं आणि दुसरा आला ठेकेदार ओमनाथ नाटेकर, त्याचे पैसे ह्या मॅडम वाटतायत। लाज नाही वाटत ह्यांना? ते पैसे वाढत होते, कोण वाटत? आता इथे दशरथ भुवन बिल्डिंग मध्ये आलो आहे। सकाळी शर्मा म्हणून रुपाबाई निवासमध्ये त्याच्याकडे आपण जाऊ, तोही सगळं देईल। अशा बऱ्याच लोकांकडनं प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्हाला असे पॅकेट दिलेले आहेत। 3-3 हजार रुपये प्रत्येक पॅकेट आहेत। आणि दुसरं बघा, हा आलाय तिकडनं महिला पोलीस। दादा तुम्ही इकडे येता का जरा? ह्यांना येऊ दे। समोर या साहेब। हे विशू पेडणेकर जे भाजपचे नगरसेवक आहेत, ते काय मंडल अध्यक्ष, कसले अध्यक्ष ते कुठल्या पदावर आहेत? हे बिनविरोध आलेले विशू पेडणेकर, त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटे घेऊन आले आणि त्यांचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिटे हे वाटत होते। आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूममध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटे देतील। आमची लोक स्वाभिमानी आहेत हो। आणि प्रत्येकाच्या घरात टाकून जाता, लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असला धंदे कराल तुम्ही। आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत। कोण गुंड? का ओरिजिनल दाखवा ना। काय मागणी आहे तुमची? मागणी काय नाही, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऑलरेडी त्यांचा एक उमेदवार मंदार डावरे हा ऑलरेडी डिस्क्वालिफाय आहे, तरी सुद्धा सत्तेच्या सहकार्यामुळे तो आजपर्यंत टिकलेला आहे। का तो ऑलरेडी डिस्क्वालिफाय आहे, त्याला महापालिकेने अहवाल दिलाय आणि ते विचारतात की बाबा हे कसलं? अरे महापालिकेने लिहिलं ना की याच्यावर कारवाई करा, याचा नगरसेवक पद रद्द करा। याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना ब्लॅकमेलिंगचे धंदे चालू आहेत आणि ह्या पैशाचा पूर कसा वाहतोय सगळीकडे। या पैशाच्या ब्लॅकमेलिंगमध्ये हे सगळं काय चालू आहे? कालच राज ठाकरेंनी सांगितलं की ह्या वॉर्डातली लोक 15 करोड रुपये त्यांना घेऊन आले, तरी लढले का लढले? कारण त्यांना लोकशाही टिकवायची आहे। लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला निवडून यायचं आहे। असं यायचं असतं तर मी बिनविरोध पण आलो असतो, पण अशा भ्रष्ट लोकांच्या मांडीला मांडी लावायची नव्हती, म्हणून आम्ही निवडणूक लढलोय। रवी पाटील, नितीन पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रक वाढवते, परिचय पत्रक वाढवते, पॅम्पलेट वाढवते। त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं, त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की हे पैसे वाटप खोटा दिला गेलेला आहे। हा आमच्यावर अन्याय आहे, त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आहोत। यांना पूर्णपणे हा षडयंत्र आहे। कोणी एक लक्षात ठेवा, कोणीही कुठल्याही ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला कोणीही पैसे वाढू शकत नाही। आणि ते विरोधी उमेदवाराचा माणूस कोणी पैसे वाटेल का? एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? त्यांच्या घराच्या बाजूलाच पैसे पकडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे आमचे कार्यकर्ते पैसे पत्रक वाटण्यासाठी आले, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि त्यांना पैसे वाटप सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले। सर आम्ही युतीमध्ये ना जिल्हाध्यक्ष ना आमदार, आम्ही कोणी इथे ना रवींद्र चव्हाण कधी काही फिरकले नाही आहेत, पण आज हा पॅम्पलेट वाटताना जर आमच्यावर अन्याय होत असेल, साधं आम्हाला त्यांच्या एरियामध्ये पॅम्पलेट वाटप येत असेल तर हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आणि आम्ही तो मान्य करणार नाही।
या वेळेस आमचे कार्यकर्ते पत्रक वाटत होते, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि सांगितलं की नाही पैसे वाटत असं खोटा हा आमच्या आणला गेलाय. अशी व्हावी सखोल एकदम. आपल्या वरिष्ठांना माहिती आहे का? हा, आम्ही आता दादांना आमच्या चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते याचा काहीतरी याच्यावरती कधी डिसिजन घ्या. कारण कार्यकर्ता फिरू शकत नाही, एवढी दडपशाही इथे आहे, एवढं दादागिरी इथे आहे. कार्यकर्ते भेटेल पकडलं त्यांचे पैसे लागतात मारतात, त्याच्यामुळे ही दडपशाही आहे आमच्या कार्यकर्त्यांवर, ही आम्ही सहन करणार नाही.